नमस्कार. थरार. लेखिका रीटा खांडेकर. अभिवाचन अनुराधा कर्वे. तो नेहमीप्रमाणे गावाला गेला होता. ती जेवणं आटपून झोपायच्या तयारीत होती. झोपण्याआधी यूट्यूबवरचा मी टाईम चालला होता. उद्या फक्त मुलांचा डब्बा. बाई येईलच, म्हणजे सकाळ काही फार चॅलेंजिंग असणार नाही. अगदी अलार्म न लावता उठलं तरी चालेल. तेवढ्यात फोन वाजला. पोचला वाटतं औरंगाबादला, मनात म्हणत तिनं फोन उचलला. तो बरोबर पोचला होता. पण तो जे काही बोलला त्यानं तिच्या छातीत एकदम धस्स झालं. सगळी शांतता लोप पावली. काय? तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. गेली 4-5 वर्ष त्याचं बरंच ट्रॅव्हलिंग चालायचं आणि आजकाल तर जास्तच. नांदेडला जमीन होती, राहणार मुंबईला. जमिनीचे लीगल मॅटर्स निघाले, त्यामुळे वरचेवर जावंच लागायचं. मुंबईतही मोठाच पसारा, त्यामुळे इकडची व्यवधानही सांभाळावी लागायची. सगळ्याच गोष्टी अर्जंट अँड इम्पॉर्टंट. तो मुंबईत असला की सकाळ अंगावर कोसळायची. त्याच्या प्रत्येक कामात त्याला ती लागायची. इतकं की तो आजूबाजूला असला की तिला स्वतंत्र अस्तित्वच नसायचं. त्यामुळे तो गावाला गेला की ती तशी मेंटली रिलॅक्स्ड असायची. नाही म्हणायला तिकडनं मध्येच एखादा फोन यायचा आणि अमुक फाईलमधला तमुक पेपर स्कॅन करून पाठव, आधार कार्ड पाठव, कुठेतरी RTGS पाठव, कसला तरी बँक स्टेटमेंट पाठव किंवा अमुक तमुकला मेल कर, अशी काहीही ऑर्डर यायची. हे सगळं अर्जंट. त्यामुळे मध्येच भस्कन हातातलं काम सोडून हे सगळं करावं लागायचं. किंवा कधी बाहेर असली तर धावत पळत घर गाठून हवी ती वस्तू हजर करावी लागायची. परत तक्रार काय करणार बिचारी? त्याच्या धावपळीत आपली तेवढीच मदत, असं म्हणत सगळं मनापासून करायची. त्या दिवशी नांदेडची कामं आटपून नंदीग्रामनं तो औरंगाबादला उतरणार होता आणि दुसऱ्या रात्री औरंगाबादहून तीच गाडी पकडून परवा पहाटे मुंबई. प्रत्येक वेळी कुठल्याही गावाला जाताना गाडीत बसलो, सुखरूप पोचलो, कामं झाली नाही झाली, निघालो, हे सगळे अपडेट्स असायचे. रात्री 10च्या सुमारास ती रिलॅक्स होऊन बसली होती. आता झोपेपर्यंत पूर्ण वेळ तिचा स्वतःचा होता. लवकर झोप म्हणून टोकायला कोणी नव्हतं आणि झोपायची उठायची काहीच घाई नव्हती. यूट्यूबवर गाणं ऐकत ती मजेत बसली होती. तेवढ्यात फोन वाजला. पोचला वाटतं औरंगाबादला, मनात म्हणत तिनं उचलला. तो बरोबर पोचला होता. पण तो जो काही बोलला त्यानं तिच्या छातीत एकदम धस्स झालं. सगळी शांतता लोप पावली. काय? तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. नक्की काय झालं हे कळल्यावर अरे बापरे, आता बसला फटका. काहीतरी हा सतत कामाचे विचार डोक्यात. कशी बशी कामं उरकून त्यानं ट्रेन गाठली होती. आपल्या जागेवर बसताना पाठीवरची बॅग त्यानं साईड रॅकवर ठेवली. कपड्याची सुटकेस बर्थच्या खाली ढकलून तो स्थानापन्न झाला. स्वभाव बोलका. बाजूच्या जोडप्याशी बोलता बोलता औरंगाबाद कधी आलं कळलं पण नाही. ट्रेन थांबली तसं सामान घेऊन तो उतरून बाहेर पडला. रिक्षात बसला. आता हॉटेल रूम गाठली की ताणून द्यायची. तेवढ्यात लक्षात आलं की त्याची पाठीवरची बॅग ट्रेनमध्येच राहिली. एरवी त्यातल्या सामानासाठी त्याला क्षणभरही वाईट वाटलं नसतं. छत्री, पाण्याची बाटली, नॅपकिन इत्यादी हरवलं तर फार काही फरक पडत नव्हता. अगदी काही डॉक्युमेंट्स असते तरी पुन्हा बनवता आले असते. पण त्या बॅगेमध्ये फक्त याच वस्तू नव्हत्या. एव्हानं ट्रेननी स्टेशन कधीच सोडलं होतं
अगदी रिक्षा प्लॅटफॉर्मवर घेऊन गेला असता तरी ट्रेन सापडणं अशक्य होतं. तेव्हा त्यांनी तिला फोन लावला. यावेळी त्याने कधी नाही ते पाठीवरची बॅग नेली होती. तिथे फिरताना छत्री, पाण्याची बाटली, हाताशी काही पेपर्स ठेवायला सोयीची पडेल म्हणून. दिवसभर वागवली आणि आता ती बॅग तो चक्क ट्रेनमध्ये विसरला होता. बॅग जास्त सांभाळली की लोकांना शंका येईल. आपल्या डोळ्यासमोरच तर आहे असा विचार करून त्यानं साईड रॅकवर ठेवली आणि नेहमी बॅग न्यायची सवय नसल्यामुळे तो ती तिथंच विसरला. नक्की काय झालं ते लक्षात येता येता तिची धडधड वाढत गेली. गेलं आता सगळं. तिच्या हातात काहीच नव्हतं आणि आता त्याच्याही. पण फोन त्यांनी केवळ हे सांगण्यासाठी केला नव्हता. हे तिला समजलं तसा तिच्या डोक्यात गोंधळच उडाला. तिला आता भीती वाटायला लागली. यातून चक्क जमत नाही म्हणून सुटावंसं वाटलं किंवा दुसऱ्या कोणावर तरी सोपवावंसं वाटलं. पण ते केवळ अशक्य होतं. फोन ठेवून ती थोडा वेळ नुसतीच सुन्न बसून राहिली. आता यातून गत्यंतर नाही हे तिला कळून चुकलं. तिने एक औंढा गिळला आणि ती पुढच्या प्लॅनिंगला लागली. हे सगळं तिला एकटीलाच करायचं होतं. एवढी जोखीम कोणाला सांगणार? इतक्या रात्री तसंही कोणाला काय बोलणार? तिने ड्रायव्हरला फोन करून सकाळी 4:15ला बोलावलं. तो एक अतिशय भरवशाचा माणूस होता. या बाबतीत ती अगदी निश्चिंत होती. त्याला आत्ताच काही सांगायची गरज नव्हती. तिनं 4:45चा अलार्म लावला आणि ती पलंगावर आडवी झाली. झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता. मनातली धडधड अजूनही थांबली नव्हती. ती काम पूर्ण होईपर्यंत थांबणारच नव्हती. थोडीशीही चूक करायला स्कोप नव्हता. तिला प्रचंड दडपण आलं. ट्रेन संध्याकाळी 4:45ला नांदेडहून निघायची आणि रात्री 9:30ला औरंगाबादला पोचायची आणि औरंगाबादहून निघाली की पहाटे 5 वाजता दादर. ट्रेन स्टेशनमध्ये यायच्या आत मला पोचायला हवं, तिनं विचार केला. रेल यात्रीवरून टाईम टेबल काढलं. ट्रेन 4:58ला दादरला पोचणार होती आणि 5 वाजता दादरहून व्हीटीसाठी सुटणार होती. 2 मिनिटं ती स्टेशनात थांबणार होती. त्याचा डब्बा नक्की कुठे येणार हे आधीच शोधायला पाहिजे आणि बरोबर तिथे उभं राहिलं पाहिजे. ठरलेल्या जागी येतात का पण ट्रेनचे डबे? कोण जाणे, नाहीतर शोधण्यातच 2 मिनटं जायची. नाही, तिनं विचार झटकून टाकला. ठीक आहे, चढू आपण बोगीत बरोबर. पण उतरूच नाही शकलो तर? तरीही ठीक आहे. फार तर फार व्हीटीहून उलटं यावं लागेल, हरकत नाही. पण मुख्य म्हणजे असेल का बॅग ठेवल्या जागी? कोणीतरी बघितलं असेल की हा माणूस 2 बॅगा घेऊन आला आणि एकच घेऊन उतरला तर? रात्रीच्या अंधारात तो कोणी आपली बॅग घेऊन मधल्याच स्टेशनवरून पसार तर नसेल झाला. पण कोणाला काय माहीत की आत काय आहे? साधी बॅग कशाला कोण चोरेल? आणि ते जोडपं ज्यांच्याशी तो गप्पा मारत आला ते टोकतील का त्याला? का त्यांनीच आत्तापर्यंत? पण ते चांगल्या घरातले वाटत होते म्हणाला. देवा, सांभाळ रे बाबा ती बॅग. पण मी जाऊन अशी एकदम बॅग घेऊन उतरले तर मला चोर समजतील का ते? बाई, असं करते, त्याचा एक फोटो घेऊन जाते आणि माझं एखादं ओळखपत्र. हां, म्हणजे उगाच गैरसमज नको. त्या जोडप्याच्या लक्षात आलं असेल का की त्याची बॅग राहिली आहे? त्यांनी चांगल्या उद्देशाने आत काही कॉन्टॅक्ट नंबर मिळतो का पाहण्यासाठी बॅग उघडून बघितली असेल तर? ते काय समजले असतील त्याला? नंदीग्राम एक्सप्रेसपेक्षा दुप्पट वेगाने तिच्या विचारांची एक्सप्रेस धावत होती. कसंही करून थांबतच नव्हती. ना कुठलं स्टेशन, ना कुठला सिग्नल. मला नको आहेत आता काहीही विचार.
मला लवकर झोप लागली पाहिजे, नाहीतर सकाळी अलार्मच ऐकू आला नाही आणि मी उठलेच नाही तर बापरे. नाही नाही नाही, काहीही काय. श, झोप आता, उठशील तू. तिनं स्वतःला दटावलं. तिला एकाच वेळी त्याचा आणि सगळ्या परिस्थितीचा रागही येत होता आणि त्याच वेळी आता फक्त आपणच काहीतरी करू शकतो ही जाणीव तीव्र होत होती. त्या 2 मिनिटात ट्रेनमधून बॅग काढण्याचं काम तिला जमलं नाही तर मात्र तिनं स्वतःला कधीच माफ केलं नसतं. नाही नाही, मी नक्की काढीन ती बॅग 2 मिनिटात. फक्त देवा, ती बॅग जागेवर असू दे रे. सद्गुरू, माझ्या पाठीशी राहा हो. तिला आठवलं, खूप वर्षांपूर्वी अशीच एकदा त्याची ब्रीफकेस पिझ्झा पॉईंटवर राहिली होती. मुलं अगदी लहान होती, 1.5 आणि 6.5 वर्षांची, आणि नुकतंच पिझ्झा ब्रँड्सचं पेव फुटलं होतं. त्यांनी मुलांना बाहेर न्यायचा प्रोग्राम केला. नेहमीप्रमाणेच तो वेळेत घरी येऊ न शकल्याने ती मुलांना घेऊन गाडीने पिझ्झा जॉईंटवर पोचली होती. तो डिरेक्टली आला होता. आधी वाट बघून मग डिरेक्टली भेटायचा प्रोग्राम केल्यानं पोचायला बराच उशीर झालेला. उभ्या उभ्या खाण्याचा स्टॉल होता तो. डिश ठेवायला थोडा कट्टा केला होता, पण मुलांसाठी तो उंच होता. त्यामुळे लहानग्याला त्यावर बसवून बॅलन्स करत दोघांनी म्हणजे चौघांनी पिझ्झा खाल्ला होता. तो कायम बाहेर असायचा, त्यामुळे मुलं बरोबर असली की तो फक्त त्यांनाच वेळ द्यायचा. लहाना कायम त्याच्या कडेवर असायचा. घरी परत यायला रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. हायवेवरून आत वळताना तो तिला म्हणाला, माझी ब्रीफकेस घेतलीस ना तू? त्यानं विचारलं आणि ती चपापली. गाडी थांबवून बघितलं तर ती ब्रीफकेस काही गाडीत नव्हती. त्यांनी फोन नंबर शोधायचा प्रयत्न केला, पण तो काही मिळाला नाही. मागे फिरून तो स्टॉल बंद व्हायच्या आत पोचणं आवश्यक होतं. त्यांना घरी सोडून एकटा गेला तर उशीर झाला असता. त्यामुळे चौघंही निघाले. मुलं गाडीतच झोपाळली. असाच देवाचा धावा केला होता. तो स्टॉल उघडा असू दे आणि तिथे बाहेरून ठेवलेली आमची ब्रीफकेसही असू दे. त्या पिझ्झा जॉईंटवाल्याला माहीतही नसेल की बाहेरून पायाशी आम्ही बॅग ठेवली होती. आतून त्याला काही दिसत नव्हतं, पण दुसऱ्या कस्टमरला ती सहज उचलून नेता आली असती. एकदाच ते पोचले होते आणि ब्रीफकेस सापडली होती. किती हायसं वाटलं होतं तेव्हा. आहे आपल्या पाठीशी तो. तिला आश्वस्त वाटलं. मिळेल, उद्याही आपल्याला बॅग मिळेल. दुसऱ्या दिवशी पहाटे अलार्मच्या आधीच उठून ती पटकन तयार झाली. चहा घेतला. ड्रायव्हर नेहमीप्रमाणे वेळेआधीच दारात हजर होता. देवाला नमस्कार करून ती निघाली. बाकी सगळ्या शंका कुशंका बाजूला ठेवून फक्त पुढची स्टेप करेक्ट पार करण्यावर तिनं फोकस केलं होतं. ती दादरला पोचली. ट्रेन अजून यायची होती. तिनं पटकन आधी प्लॅटफॉर्म तिकीट काढलं. हो, उगाच नसतं लफडं नको. तिला बाकी बरेच प्रॉब्लेम्स होते. गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येते ते बोर्डवर बघून आणि चौकशीच्या विंडोवर खात्री करून ती स्टेशनमध्ये शिरली. त्याच्या बोगीच्या जागेवर जाऊन उभी राहिली. ट्रेन येईपर्यंतचा वेळ निघत नव्हता. तिनं कुलीकडेही चौकशी केली. ट्रेन वेळेवर येते का, उशीर होतो, याच प्लॅटफॉर्मवर येते ना, सेकंड एसीची बोगी इथेच येईल ना. हो, कारण चुकायला स्कोपच नव्हता. आता राहिला प्रश्न एकच, बॅग जागेवर असेल का. टाईम विल टेल. शेवटी एकदाची ट्रेन आली. बोगीची पोझिशनही बरोबर होती. कोणी उतरायच्या आत ती पटकन चढली. दाराजवळचीच सीट होती. आत जाताच तिची नजर वर गेली. निळ्या काळ्या रंगाची फेसबुक लिहिलेली बॅग तिथेच होती. तिला किती हायसं वाटलं. ती उगीचच त्या जोडप्याशी बोलली. हसून म्हणाली, माझे मिस्टर होते ना काल या बर्थवर, गोरे उंच चष्मावाले, त्यांची बॅग. ते उतरले बघा औरंगाबादला. ती बाई म्हणाली, हो, आमच्या लक्षात आलं त्यांची बॅग राहिली, पण कॉन्टॅक्ट कसं करायचं कळत नव्हतं. त्यांना तिची काहीही शंका आली नाही. चांगले होते बिचारे.
ती कसनुसं हसत पटकन ट्रेनच्या बाहेर आली. आता कधी एकदा बॅग उघडून बघते असं झालं तिला. पण इथे नको, गाडीत बसून बघूया. ती बाहेर येऊन पटकन गाडीत बसली. तिनं बॅग उघडली, वरचा नॅपकिन काढला, त्याखाली पेपर्स होते ते काढले. त्याखाली एक प्लॅस्टिकच्या बॅगचं पुडकं होतं. धडधडत तिनं ते उचललं. हुश्य. झालं असं होतं की नांदेडला कोणीतरी जमिनीच्या व्यवहाराचं टोकन म्हणून 1.5 लाख रुपये दिले होते. ते त्यानं या पाठीवरच्या बॅगेत ठेवले होते आणि ती बॅग तो ट्रेनमध्ये विसरला होता. त्याचे मेहनतीचे एवढे पैसे ते गेले असते तर. आता ती सैलावली. कालपासून तिचं सगळं शरीर टेन्स होतं. पैसे मोजायला हवेत, तिनं विचार केला. पण या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये ते नक्की होते तेवढे आहेत का नाही, तिला काही सुचत नव्हतं. जाऊन दे बाई आता, उद्या बघेल तो. आता कमी असतील तरी खरंच कोणी काहीच करू शकत नव्हतं. तिने डोळे मिटून घेतले. क्षणार्धात तिला एकदम आनंदाच्या, एक्साइटमेंटच्या उकळ्या फुटायला लागल्या. हई शपथ, काय सॉलिड काम केलं आहे मी. ती स्वतःवरच खुश झाली. आत्ता लगेच कोणाला सांगू कोणाला नको असं तिला झालं. पहाटेचे फक्त 5 वाजले होते. तोही तिकडे अजून उठला नव्हता. घरी तर कुणाला माहीतच नव्हतं. म्हणजे ती घरात नाही हेही कोणाच्याही लक्षात आलं नसेल. कधी एकदा त्याला सांगते असं तिला झालं. काहीही थरार चालतो आपल्या घरात. खरंच विश्वास तरी बसेल का कुणाचा. 1-1.5 लाखाची बिनकुलपाची बॅग ट्रेनमध्ये राहते. पॅसेंजरशिवाय एकटीच रात्रभर प्रवास करून डेस्टिनेशन गाठते आणि सकाळी योग्य व्यक्तीच्या हातात पडते. ट्रेनमधल्या कोणाला काहीही कळू न देता. म्हटलं तर केवळ ट्रेनमध्ये राहिलेली एक बॅग मिळवायचं काम होतं. पण तिच्यासाठी एका थरार नाट्यापेक्षा ते कमी नव्हतं. मोठंच आव्हान होतं.